ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे आणि आज आपण बघत आहोत मोत्याच्या बांगड्या पार्ट 5. आज आपण गोल्डन आणि व्हाईट कॉम्बिनेशनच्या अतिशय रॉयल अशा मोत्याच्या बांगड्या बघत आहोत आणि मुख्य म्हणजे ह्या आपण घरच्या घरी असलेल्या वस्तूंपासून बनवणार आहोत. आणि ही एक बांगडी बघताना आपण नेहमीप्रमाणेच 3 डिझाईन्स बघणार आहोत. तर ही कोणती आहेत 3 डिझाईन्स हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे आपण सुरुवात केलेली आहे 4 mm साईजच्या व्हाईट बीड्स पासून आणि त्यांचा आपण एक फुलासारखा आकार करून घेतला आणि आपली सुई पुढच्या मोत्यांमधून पास करून घेतली आणि मग एक्स्ट्रा थ्रेड कट केला. याने आपला जो थ्रेड आहे तो सिक्युअर राहतो, त्याची गाठ पण सिक्युअर राहते. आता हे जे एक फूल आहे त्याची आपण साखळी तयार करणार आहोत आणि आता प्रत्येक वेळेस साखळी वाढवताना आपण 3-3च मोती घेणार आणि त्या 3 मोत्यांना आपण अशा प्रकारे मधल्या मोत्यामधून पास करणार सुई की त्या प्रत्येक 3 मोत्यांचं एक एक फूल तयार होत अशी आपली साखळी तयार होणार आहे 4-4 मोत्यांच्या फुलांची. इथे मी नायलॉन वायर घेतलेला आहे जो आपण पिको फॉल करत असतानाही बघू शकता. अतिशय थिन अँड स्ट्रॉंग वायर असतो तो, जो की आपल्याला अतिशय चांगलं फिनिशिंग देतो, म्हणून हा वायर आपण वापरतो. 0.11 mm साईजचा हा वायर आहे. अतिशय पातळ आणि अतिशय मजबूत असा हा धागा आहे. इथे आपण नीडल वापरलेली आहे 12 नंबरची. ही 12 नंबरची सुई ही अतिशय पातळ आणि लांब अशी सुई आहे, ज्याने आपल्याला फिनिशिंगसाठी मदत होते. आणि नीडल आणि थ्रेड दोन्ही अतिशय पातळ असल्यामुळे आपले दागिने फिनिशिंग सह तयार होतात. म्हणजे चांगलं फिनिशिंग जर हवंय तर आपण पातळ धागा आणि पातळ सुई वापरणार आहात. आणि दरवेळेस आपण डबल धागा घेतल्यामुळे आपले दागिने एक्स्ट्रा स्ट्रॉंग होतात. तर इथे आपण साखळी केलेली आहे 7.5 इंचेस एवढी लांब. आणि आता आपण साखळीची 2 टोकं जोडत आहोत. ही 2 टोकं जोडताना आपण एका मण्यातून सुई बाहेर काढली शेवटच्या मण्यातून आणि त्या सुईमध्ये एक मोती घेतला आणि ती सुई शेजारच्या टोकाच्या मण्यातून बाहेर काढली. पुन्हा सुईमध्ये एक मणी घेतला आणि ती सुई पुन्हा पहिल्या टोकाच्या मण्यातून बाहेर काढली. तर अशा प्रकारे 2 टोकांच्या मध्ये आपण एक चौकोन फूल तयार केलेला आहे आणि आपली साखळी जोडून झालेली आहे. अतिशय छान असा सर्कल तयार झालेला आहे आपला 4-4 मोत्यांच्या फुलांचा. जर आपल्याला 2x4 साईजची बांगडी तयार करायची तर आपण 7.5 इंचेस एवढी लांब साखळी घ्या आणि जर आपल्याला 2x6 साईजची बांगडी करायची तर आपल्याला 8.5 साईजची साखळी घ्यावी लागेल. म्हणजे जेवढी मोठी आपली बांगडीची साईज असेल तेवढं 1-1 इंचेस आपण साखळी वाढवणार आहोत. इथे आपली एक साखळी तयार झाली, गोल राऊंड अशी साखळी तयार झाली. त्याला आपण गाठ मारून धागा सिक्युअर करून सुई पुढच्या 2-3 मोत्यांमधून काढून आपला धागा कट करून घेतला. तो कट केला नसता तरी चालला असता, आपल्याला कारण डबल साखळी तयार करायची आहे त्याच्या शेजारी, पण आपण कट केल्यामुळे आता ह्या ठिकाणी आपण धागा पुन्हा जोडून घेत आहोत. आणि धागा हा असा जोडल्यावर सुई पुन्हा आपण पुढच्या एखाद्या मोत्यामधून बाहेर काढून मग तो एक्स्ट्रा धागा कट करणार आणि मग आपली डबल साखळी तयार करायला आपण सुरुवात करणार आहोत. आता इथे गाठ मारून पुढच्या 2 मण्यांतून सुई काढून आपण एक्स्ट्रा धागा कट केला आणि आता इथे आपण डबल साखळी करायला सुरुवात करणार. त्यासाठी आपण सुईमध्ये घेतलेले आहेत 3 मोती. हे 3 मोती सुद्धा आपण 4 मिलीमीटर साईजचेच घेणार. आपण पहिली साखळी सुद्धा 4 मिलीमीटर साईजच्या मोत्यांचीच केली. तर असे 3 मोती आपण घेतले आणि ती सुई आपण त्याच मोत्याच्या अपोजिट साईडनी पास केली. म्हणजे असं शेजारी एक 4 मोत्यांचं फूल आपल्याला तयार झालेलं दिसत आहे. आता हे जे पहिलं फूल तयार झालंय त्याचीच साखळी आपण आता शेजारी पहिल्या साखळीच्या शेजारी तयार करत आहोत, त्या पहिल्या साखळीला जोडूनच. आणि दरवेळेस यासाठी आपण आता 2-2 मोती घेणार सुईमध्ये आणि सुई अशा प्रकारे आपल्या पहिल्या साखळीच्या मोत्यांतून पास करणार की दरवेळेस 4 मोत्यांचं फूल तयार होत आहे आपलं. आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये आपण अशीच मोत्यांच्या दागिन्यांची वेगवेगळी डिझाईन्स बघत असतो. तर ही जी सिरीज सुरू आहे महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने, या सिरीजमध्ये आपण मोत्याच्या बांगड्या ही सिरीज आता सध्या सुरू केलेली आहे आणि मोत्यांच्या बांगड्यांची आपण आतापर्यंत 4 डिझाईन बघितली
आजचं हे 5वं डिझाईन आहे आणि आपले महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजचा आजचा आपला 41वा दिवस आहे. म्हणजे आज आपण बघत आहोत मोत्याच्या बांगड्या पार्ट 5 डे 41. तर इथे आपली डबल साखळी पूर्ण होत आलेली आहे. शेवट बाकी आहे. शेवटी आपण एकच मोती घेणार आहोत आणि तो एक मोती अशा प्रकारे आपण पास करणार सुई की आपलं 4 मोत्यांचं फूल ह्या 2 टोकांच्या मध्ये तयार झालेलं दिसत आहे. आणि अशी आपली डबल साखळी पूर्ण गोल आपण राऊंड तयार केलेला आहे डबल साखळीचा. तर इथे आपली डबल साखळी तयार झाली आणि आपली ही साखळी सिक्युअर करण्यासाठी आपण सुई 2-3 मोत्यांमधून पास केली आणि आपण बघू शकता आपली डबल साखळी ही अतिशय सुंदर दिसत आहे. मोत्यांमुळे अतिशय रॉयल दिसत आहे. आता या डबल साखळीचा आपल्याला तयार करायचा आहे गजरा. त्यासाठी ही डबल साखळी अशी आपण मधोमध दुमडून घेतली आणि दुमडल्यावर सुईमध्ये घेतला एक मोती. आता हा एक मोती आपण आपल्या 2 टोकांच्या मध्ये असा प्लेस करणार की जेव्हाही आपण प्रत्येक एक मोती 2 मोत्यांच्या मध्ये अशा प्रकारे घेणार तेव्हा आपलं 4-4 मोत्यांचं फूल तयार झालेलं दिसेल आपल्याला. तर असा दरवेळेस एक मोती आपण सुईमध्ये घेणार आणि सुई अशा मोत्यांमधून पास करणार की दरवेळेस आपल्याला 4 मोत्यांचं एक फूल आपल्या ह्या 2 लाईनच्या मध्ये तयार झालेलं दिसेल. आता हे जेही आपण करत आहोत 2 मोत्यांच्या मध्ये एक फूल लावून 2 टोकं जोडून घेत आहोत आणि एक असा गजऱ्यासारखा आकार तयार करत आहोत. ते आपण बघितलेलं आहे आपल्या ठुशी सिरीजमध्ये. आपल्या ठुशी सिरीजमध्ये आपण ठुशीची 10 डिझाईन्स बघितलेली आहेत. प्लेलिस्ट मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही प्लेलिस्ट देते. त्यामध्ये आपण सुरुवातीला जेही केल्यात सिरीज, ठुशी सिरीज केली, पैंजण सिरीज केली, त्यानंतर मोत्यांची साडी पिन ही सुद्धा सिरीज केली आणि हे सगळे दागिने आपण मोत्यांची डिझाईन्स बघितले दागिन्यांची आणि सगळे ही डिझाईन्स आपण घरच्या घरी असलेल्या सामानापासून बनवू शकू अशीच आहेत. तर हे प्लेलिस्ट मी व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे. तर नक्की बघून घ्या म्हणजे हे जेही आपण करत आहोत दागिने ते एकमेकांवर मॅचिंग कसे होतात आणि आपले मॅचिंग सेट कसे तयार होत आहेत हे आपल्या लक्षात येईल. मला वाटतं आजची ही जी आपली मोत्याची बांगडी आहे ती आपण आपल्या ठुशी सिरीजमध्ये जी डबल लेयर ठुशी केली आहे आणि गजरा ठुशी सुद्धा केलेली आहे. तर ह्या दोन्ही ठुशींवर मॅचिंग होईल. आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये लिहा. तर इथे असं आपण एक गजरा बनवत आहोत आणि ह्या बांगडीमध्ये म्हणजे आजचं हे जे बांगडीचं डिझाईन आहे मोत्यांच्या बांगडीचं जे आपण डिझाईन बघतोय त्यामध्ये आपण फक्त आणि फक्त मोती वापरत आहोत. आपण बांगडी कोणत्याही प्रकारची मेटलची किंवा काचेची वापरत नाही आहोत बेस म्हणून. फक्त आणि फक्त मोती वापरून आजची बांगडी तयार होत आहे. आणि जसं की आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये मोत्यांच्या दागिन्यांना अतिशय जास्त महत्त्व आहे. म्हणजे आपले महाराष्ट्रीयन दागिने म्हणजे मोत्यांचे दागिने हेच एक समीकरण आपण नेहमी बघतो. तर म्हणूनच आजची ही बांगडी आपण फक्त आणि फक्त मोती वापरून बनवत आहोत. म्हणजे आजचं हे आपलं डिझाईन म्हणजे परंपरागत आपले मोत्यांचे दागिने आणि त्याला आपण एक रॉयल टच देणार आहोत गोल्डन बीड वापरून. तर रॉयलनेस आणि परंपरा यांचं एक कॉम्बिनेशन म्हणजे आजचं आपलं हे डिझाईन असणार आहे. मोती सुद्धा दागिन्यांना एक रॉयल टच देतात आणि आपण गोल्डन बीड सुद्धा वापरत आहोत. तर आजचं आपलं डिझाईन म्हणजे रॉयल बांगडी आपली बनणार आहे. तर इथे आपल्या गजऱ्याचा शेवट आलेला आहे आणि शेवट हा नक्कीच अतिशय महत्त्वाचा असतो. शेवट कसा करायचा कोणत्याही आपल्या साखळीचा ते. तर इथे आपण आता शेवट कसा करायचा हे बघूया. तर आपण ज्याप्रमाणे एक मोती घेत 2 टोकांच्या मध्ये प्लेस करतोय आणि 4 मोत्यांचं एक फूल तयार करतोय त्याचप्रमाणे आपण ह्या शेवटच्या फुलासाठी सुद्धा एक मोती घेणार आहोत सुईमध्ये आणि तो मोती घेतल्यावर आपली जी सुई आहे ती आपण दोन्ही टोकांना जोडेल अशा प्रकारे आपल्या दुसऱ्या टोकाच्या मोत्यांमधून पास करणार आणि अशी आपली पूर्ण साखळी कंप्लीट झालेली आहे. हा गजरा पूर्ण आपण गोल गोल तयार केलेला आहे
आणि बघा अतिशय सुंदर, अतिशय रॉयल असं हे डिझाईन आहे. आणि हा फक्त एक गजरा हे सुद्धा आपण मोत्यांची बांगडी म्हणून वापरू शकतो, कारण ह्याला एक स्टिफनेस असतो गजऱ्याला. आपण नेहमीच बघतो ठुशी सिरीजमध्ये आपण करताना बघितलं. तर हे जे आहे, ही आहे आपली कंप्लीट मोत्यांची बांगडी आणि ह्याला आपण गाठ मारून सिक्युअर करत आहोत. आणि ही अशी मोत्यांची बांगडी म्हणजे आहे आजचं आपलं डिझाईन नंबर 1, जे की अतिशय रॉयल असं मोत्याच्या बांगडीचं डिझाईन आहे. आता ह्याला अजूनच रॉयल टच देण्यासाठी आपण वापरत आहोत 2 साईजचे गोल्डन बीड. एक आहे आपले 3 मिलीमीटर साईजचे आणि दुसरे आहे 2 मिलीमीटर साईजचे. आता या गजऱ्याला जर आपण बघितलं तर 3 कॉर्नर्स आपल्याला दिसतात. त्यातला जो मधला कॉर्नर असणार आहे वरच्या बाजूला येणारा, त्याला आपण लावत आहोत 3 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड प्रत्येक 2 बीडच्या मधल्या गॅपमध्ये. तर अशा प्रकारे सुई आपण एका मोत्यामधून बाहेर काढणार आणि त्यामध्ये घेणार एक गोल्डन बीड 3 मिलीमीटर साईजचा आणि सुई सरळ पुढच्या मोत्यांमधून बाहेर काढणार. तर असं करत करत आपण सरळ लाईनमध्ये हे गोल्डन बीड लावून घेत आहोत. आणि आपण बघू शकता आपल्या बांगडीचा लूक अतिशय रॉयल असा होत आहे, कारण आपण गोल्डन बीड मध्ये मध्ये लावत आहोत. आणि तसंही बघितलं तर पूर्वीच्या काळी आपल्या ह्या ज्या मोत्यांच्या बांगड्या असायच्या त्या गोल्डन आणि व्हाईट ह्या कॉम्बिनेशनच्या असायच्या. म्हणजे गोल्डन बीड्समध्ये पांढरे आपले मोती, प्युअर मोती हे गुंफलेले असायचे. तर त्या डिझाईनवरून इन्स्पायर होऊन आजचं आपलं हे डिझाईन आहे. म्हणजे आपलं हे आजचं डिझाईन म्हणजे परंपरागत मोत्यांच्या बांगड्यांच्या जवळ जाणारं असं हे आहे. तर आजचं हे डिझाईन आपल्याला जर आतापर्यंत आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि आपल्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी जे बेल आयकन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवनवीन डिझाईन जशी आपल्या चॅनलवर येतात तसं त्यांचं नोटिफिकेशन आपल्याला येईल. तर इथे आपण बघू शकतोय अतिशय रॉयल असं हे सेंटरला गोल्डन लाईन असलेलं डिझाईन तयार झालंय. आणि हे आहे आजचं आपलं डिझाईन नंबर 2. आता या डिझाईन नंबर 2 ला पुन्हा रॉयल टच देण्यासाठी आपण वापरत आहोत 2 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड्स. आणि हे गोल्डन बीड आपल्याला खालचे जे बेसचे 2 कॉर्नर्स आहेत त्यांच्या मधल्या गॅप्समध्ये लावणार आहोत, 2 मोत्यांच्या गॅप्समध्ये. कारण आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा गजरा करतो तेव्हा 3 कॉर्नर तयार होतात. मधल्या कॉर्नरला आपण 3 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड लावले. आता बाजूचे 2 जे कॉर्नर्स आहेत त्यांना आपण लावत आहोत 2 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड्स. तर एका बाजूला आपल्याला सगळे गोल्डन बीड्स आपण लावून घेतलेले आहेत प्रत्येक 2 मोत्यांच्या मध्ये. सरळ सरळ सुई आपण पुढच्या मोत्यांमधून पास करत जात आहोत, कारण ही सरळ लाईन आहे मोत्यांची जी आपण तयार करत आहोत. तर इथे एक बाजू झाल्यानंतर सुई आपण तशीच धागा न तोडता पुढच्या बाजूकडे नेणार, म्हणजे आपला धागा तसाच राहतो आणि मजबूती राहते दागिन्याला. म्हणून आपण कधीच धागा तोडत नाही. आपला जो धागा असतो त्यालाच नवीन नवीन धागा जोडत घेतो नेहमीच. तर आता हा जो तिसरा कॉर्नर आहे आपला, त्या तिसऱ्या कॉर्नरच्या 2 व्हाईट बीड्सच्या मधला जो गॅप आहे त्यामध्ये सुद्धा आपण हे 2 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड लावून घेत आहोत. आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण वरचा जो कॉर्नर आहे सेंटरचा त्याला 3 मिलीमीटर साईज वापरलेत आणि हे बाजूचे कॉर्नर आहेत त्यांना 2 मिलीमीटर का बरं वापरतोय. तर ह्यानी काय होतं, आपल्याला एक राऊंड आकार भेटतो. आपण ठुशी सिरीज मध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा आपण डबल लेअर ठुशी बनवल्या तेव्हा तेव्हा आपण सांगितलंय की आपण जेव्हा ही लेयर बनवतो तेव्हा आपली जी सगळ्यात शेवटची लेयर असते ती नेहमीच आपण मोठे मणी वापरतो आणि जी सुरुवातीचे लेयर्स असतात त्यामध्ये छोट्या साईजचे मणी वापरतो. म्हणूनच आपले जी सेंटरची जी लाईन आहे ती सगळ्यात शेवटी येते बांगडीच्या, म्हणून मोठी साईज वापरली. आणि बेसची लेयर आहे ते मध्ये येते म्हणून छोटे साईजचे आपण गोल्डन बीड वापरले. तर इथे हातात घातल्यावर आपण बघितली अतिशय रॉयल बांगडी दिसत आहे, गोल्डन आणि व्हाईट कॉम्बिनेशन. आणि हे आहे आजचं डिझाईन नंबर 3. आता ह्या डिझाईन नंबर 3 ला अजूनच रॉयल टच देण्यासाठी आपण फुलांच्या मध्यभागी सुद्धा 2 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड्स लावून घेत आहोत. तर आपण एका फुलाच्या पहिल्या मोत्यातून सुई काढली आणि सुईमध्ये एक घेतला गोल्डन बीड
आणि त्याच दिशेने दुसऱ्या आपल्या फुलाच्या पहिल्या मोत्यातून सुई पास केली. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक फुलाच्या मध्यभागी एक एक गोल्डन बीड आपण प्लेस करत आहोत आणि सुईची दिशा आपण तीच ठेवणार. सुईची दिशा म्हणजे आपण ज्या दिशेने सुई आत टाकतोय त्याच दिशेने गोल्डन बीड असणारी सुई बाहेर काढणार. म्हणजे मग आपला हा जो गोल्डन बीड आहे तो सेंटरला प्लेस होतो प्रत्येक फुलाच्या. एक बाजूला पूर्ण फुलांच्या मध्यभागी गोल्डन बीड लावून झाले, म्हणून आपण सुई तशीच दुसऱ्या बाजूकडे आणली मोत्यांमधून पास करत. आणि आता दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण प्रत्येक फुलाच्या मध्यभागी गोल्डन बीड लावलेले आहेत आणि ही झाली आपली मोत्यांची बांगडी तयार. अतिशय रॉयल दिसत आहे. आता ह्या ठिकाणी सुई पुढच्या मोत्यांमध्ये पास करून आपण गाठ मारून घेत आहोत आणि लगेच धागा तोडायचा नाही. सुई पुन्हा 2-3 पुढच्या मोत्यांमध्ये पास करून मगच आपण हा धागा कट करणार आहोत. तर इथे बघा अतिशय रॉयल अशी आपली ही मोत्यांची बांगडी तयार झालेली आहे आणि हातात अगदी सहज घालू शकतोय आपण. आणि मोत्यांचं हे डिझाईन अतिशय स्टिफ तयार झालेलं आहे, म्हणून कोणत्याही प्रकारचं हे डिझाईन हलत नाही. मोती जागच्या जागी राहतात आणि अतिशय सुंदर असा रॉयल लुक ह्या बांगडीला आलेला आहे. आणि अशीच मोत्यांची दागिन्यांची वेगवेगळी डिझाईन्स आपण आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलवर बघत असतो. आजचं हे डिझाईन आपल्याला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. लाईक, शेअर and subscribe for more designs. Thank you for watching.